हॅलो एओसी मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. आज तारीख आहे 27 ऑगस्ट. सकाळी 9:30 वाजल्यापासूनचा अनालिसिस आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम माझा सपोर्ट आहे 24,300चा व्हॉल्यूम ओआय आणि ओआय चेनचा. सपोर्ट मला बॉटम साईडला मला शिफ्ट होताना दिसतोय. ओके, पर्सेंटेज चेक करूया. इन्क्रीजिंग आहेत पर्सेंटेज का डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूमचे पर्सेंटेज ओव्हरऑल मला इन्क्रीजिंग बघायला मिळत आहेत. ओआयचे पर्सेंटेज सुद्धा मला इन्क्रीजिंग बघायला मिळत आहेत. ओके, ह्याचा अर्थ सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम आणि ओआय हा 24,300 वरनं 24,200 ला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होताना दिसतोय. सोबत आपण ओआय चेन सुद्धा बघूया. ओआय चेनची पण पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का, 79% जी आहेत ती, ते पण चेक करूया. सो ओआय चेनची पर्सेंटेज जर का बघाल तर ती सुद्धा ओव्हरऑल मला इन्क्रीजिंग मोडमध्ये बघायला मिळत आहेत. ह्याचा अर्थ सपोर्ट व्हॉल्यूम ओआय आणि ओआय चेनचा आहे आणि सपोर्ट हा तिन्ही सपोर्ट जे आहेत हे मला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होताना दिसत आहेत. एसटीबी सिनॅरिओ मला क्रिएट करताना दिसत आहेत. म्हणजेच मार्केटमध्ये सपोर्ट साईड बेरिश प्रेशर क्रिएट करताना मला बघायला मिळते. ओके, म्हणजे सपोर्टवरनं कॉल नक्की आपण सध्याच्या घडीला घेणार नाही आहोत, कारण सपोर्ट स्वतःमध्येच बेरिश आहे. त्यानंतर बघूया रेजिस्टन्स. रेजिस्टन्स 24,300चा आहे. व्हॉल्यूम ओआय आणि ओआय चेन्स तिघांचाही रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. ओके, स्ट्रॉंग आहे ह्याचा अर्थ काय, मार्केट 24,300च्या वरती जाणार नाही. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, रेजिस्टन्स स्ट्रॉंग, म्हणजे आपण कुठनं ट्रेड बनवू शकतो. जर मार्केट 24,300च्या रेजिस्टन्सला आलं तर 24,300च्या रेजिस्टन्सवरनं आपला सेफ पुट आपण बनवू शकतो. ठीक आहे, सो जाऊया पुढे, बघूया डेटामध्ये काही चेंजेस आपल्याला येताना दिसत आहेत का. आता डेटामध्ये काही चेंजेस झाले, ऍब्सोल्युटली झाले. रेजिस्टन्स साईडचा ओवाय चेन 73% लावून प्रेशर देताना दिसतोय 24,200 ला. चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का, तर येस, ओव्हरऑल पर्सेंटेज मला इन्क्रीजिंग बघायला मिळत आहेत. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स जो ओवाय चेनचा आहे 24,300चा, तो स्लोली मला 24,200 ला प्रेशर देताना दिसतोय. ओके, सोबत सपोर्ट साईड जर का बघाल तर सपोर्टचा व्हॉल्यूम आणि ओआय शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन वरनं खाली आलेले दिसत आहेत. ह्याचा अर्थ ते बेरिश प्रेशर मला क्रिएट करताना दिसत आहेत. ओआय चेंज मला खाली येताना दिसतोय. म्हणजे ओव्हरऑल जर का डेटामध्ये जर का बघितलं तर आज मार्केटमध्ये बेरिश मूड मला बघायला मिळतोय. मार्केट मला बेरिश कंडिशन मध्ये सध्याच्या घडीला बघायला मिळत आहे. ओके, पुढे जाऊन बघूया काही ट्रेड्स वगैरे आपल्याला मिळत आहेत का. चला, मार्केट 24,250च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. मार्केट 24,050च्या रेजिस्टन्सला मार्केट आहे. इकडनं आपण पुट बनवू शकतो का, सगळ्या गोष्टी चेक करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिले माझा ओआय जो 24,200चा होता तो 24,300 ला गेला. याचा अर्थ तो जो बेरिश प्रेशर क्रिएट करत होता तो शिफ्टेड फ्रॉम बॉटम होऊन वरती गेला. व्हॉल्यूम बघूया पुन्हा वरती जातोय का, नाहीतर काय व्हायचं, आपण 250च्या रेजिस्टन्स वरनं पुट घ्यायचो आणि सपोर्ट वरती जात असायचा, म्हणजे आपला स्टॉप लॉस जाऊ शकेल या ट्रेडमध्ये. मग आपण एकदा चेक करूया की सगळ्या गोष्टी, की माझा ओपन इंटरेस्ट हा पुन्हा वरती गेलेला आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम माझा वरती चाललाय का ते पण चेक करूया सोबत, कारण मला पुट घ्यायचं आहे ना. ओव्हरऑल बेअरिश होतं मगाचपासून मार्केट. सो व्हॉल्यूम अजूनही मला स्टेबल डिक्रीज होऊन मला स्टेबल झालेला दिसतोय. म्हणजे सपोर्ट साईडच्या व्हॉल्यूम कडनं कोणत्याही प्रकारचं मला शिफ्टिंग बुलिश दिसत नाहीये, पण बेअरिश पण दिसत नाहीये, कारण ही पर्सेंटेज स्टेबल कंडिशन मध्ये गेलेली आहे. ओके, त्यानंतर ओवाय चेंज बघूया. बॉटमला येत होता, तो अजूनही बॉटमला येतोय. ही पर्सेंटेज इन्क्रीज करतोय का नाही करत आहे. सो ओवाय चेनचं पर्सेंटेज जर का बघाल तर 100 वरनं डिक्रीज झालं. ह्याचा अर्थ 24,300 वरनं ओवाय चेंज 24,200 ला आलेला आणि 24,200 वरनं पुन्हा तो 24,300 ला गेला. याचा अर्थ काय, सपोर्ट सकाळी बेरिश होता जेव्हा आपण 9:30 ला अनालिसिस केलं, तेव्हा सपोर्ट सकाळी बेरिश होता मॉर्निंग मध्ये. परंतु 9:48च्या आसपास जर का बघितलं तर सपोर्ट मार्केटला काय करतोय, इथे सांभाळायचा प्रयत्न करतोय. मार्केटला तो खाली पडायला देणार नाही असं इथे आपल्याला तो डेटामध्ये दाखवतोय. बघूया रेजिस्टन्स वरनं येतोय प्रेशर देत, ही पर्सेंटेज अजूनही इन्क्रीजिंग आहेत का. तर इन्क्रीजिंग ओआय चेंज होता, तो आता ओआय चेंज माझा स्टेबल झालाय. म्हणजे रेजिस्टन्सचं जे प्रेशर होतं हे पण कुठे कुठेतरी मला हळूहळू रेजिस्टन्सचं बेरिश प्रेशर कमी होताना दिसतंय मार्केटमध्ये.
मग इकडनं मी पुट घ्यायचा का 250च्या रेजिस्टन्स वरनं रिस्की पुट? सो अवॉइड केला तर सगळ्यात बेटर असेल. का बेटर असेल याचं कारण ओवाय चेंज बॉटम वरनं टॉपला गेलाय, ओआय बॉटम वरनं टॉपला गेलाय. सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम कडनं आपल्याला कोणत्याच पद्धतीचा सिनारिओ बघायला मिळत नाहीये बुलिश किंवा बेरिश, कारण पर्सेंटेज स्टेबल आहेत. रेजिस्टन्स जो वन साइडेड प्रेशर देत होता बेरिश साईडला, तो सुद्धा त्याने बेरिश प्रेशर कमी केलंय कारण ते पर्सेंटेज स्टेबल झालंय. ओके, सो अशी रिस्क घेऊन उगाच ट्रेड करून स्टॉप लॉस देण्यापेक्षा ट्रेड न केलेला कधीही उत्तम आहे. ओके, सो बेस्ट राहील 24,300च्या रेजिस्टन्सची वाट बघा. रेजिस्टन्सला कुठेही वरती शिफ्टिंग नाहीये. जर मार्केट 24,300चा रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण पुट बाईंग करू शकू. ठीक आहे, लेट्स सी, पुढे जाऊया. मार्केट कन्सॉलिडेट होत आहे. कन्सॉलिडेट जेवढं मार्केटला कन्सॉलिडेट व्हायचं तेवढं कन्सॉलिडेट होऊ दे. आपण घाई गडबडीत कोणत्याही प्रकारचे ट्रेड पंच करणार नाही. डेटामध्ये चेंज एक वेगळा काही झालेला दिसतोय, ऍब्सोल्युटली झालाय. रेजिस्टन्स जो माझा 24,300चा, माफ करा, सपोर्ट जो माझा 24,300चा होता, हा सपोर्ट 24,300 वरनं 24,200 ला आलेला आहे, शिफ्टेड फ्रॉम टॉप झालेला आहे. ओके, रेजिस्टन्स माझा जो 24,300 ला आहे, हा 24,300 वरनं 24,200 ला प्रेशर देताना दिसतोय व्हॉल्यूम आणि ओआय चेंज. ओके, म्हणजे जर आता मार्केट रिटेस्टला आलं 24,250 ला, तर मी नक्की एक इकडनं पुट बाईंग करू शकतो. फक्त एक लक्षात घ्यायचं की पुट बाईंग करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर पुट बाईंग करण्यासाठी रेजिस्टन्सची ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग असणं गरजेचं आहे आणि ही सपोर्टची वरची पर्सेंटेज डिक्रीजिंग असणं गरजेचं आहे. तर आपण काय करू शकतो, 24,250च्या रेजिस्टन्स वरनं आपण पुट बाईंग करू शकतो. पण आता करू शकतो कारण डेटा बेरिश व्यवस्थित मला झालेला आढळतोय. ओके, लेट्स सी, पुढे बघूया काय होतंय. मार्केट अजूनही कन्सॉलिडेशन मोडमध्ये आहे. मार्केटला जेवढं कन्सॉलिडेट व्हायचं तेवढं कन्सॉलिडेट होऊ दे. मार्केट आता 250च्या सपोर्टला आलंय. सपोर्टवरनं कॉल बनेल 250च्या, इकडनं नाही बनणार कारण सपोर्ट वरनं खाली आलाय 200ला. जर तुम्ही विचार करत असाल 200च्या सपोर्टवरनं, तर एक वेळ आपण ट्राय करू शकतो 200च्या सपोर्टवरनं कॉल, कारण बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. पण 250च्या सपोर्टवरनं इकडनं कॉल बाईंगचा ट्रेड आपला बसणार नाही, कारण रेजिस्टन्सचं प्रेशर 200 पर्यंत आहे. लक्षात घ्या, रेजिस्टन्सचं प्रेशर इथपर्यंत आहे, म्हणजे मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं. जर मी इकडनं कॉल बाय केला तर माझा स्टॉप लॉस जाईल इकडनं. मग त्यापेक्षा इकडनं कॉल बाईंग करणार नाही. मार्केटला जेवढं कन्सॉलिडेट व्हायचं तेवढं कन्सॉलिडेट होऊ दे. डेटामध्ये काही चेंज झाला? ऍब्सोल्युटली झाला. 24,200चा सपोर्ट 24,150चा शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम व्हायला लागला. म्हणजे आपण जे 200 वरनं कॉल घेणार होतो तो सुद्धा आता आपल्याला रिजेक्ट करावा लागेल. ओके, मग आता मार्केट जर का 200च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण पुट बाईंगचा ट्रेड नक्की करू शकतो. ठीक आहे, लेट्स सी, बघूया का करू शकतो पुट बाईंगचा ट्रेड. याचं कारण रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन ओआय चेनचा सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम व्हायला लागलाय. वरनं व्हॉल्यूम आणि ओआय सुद्धा खाली प्रेशर देत येतात. म्हणजे 24,200च्या वरती मार्केट जाणार नाही. मग जर मार्केट आपल्याला कळतंय की ह्याच्यावरती जाणार नाही, मग इकडनं आपण पुट बाईंगचा ट्रेड करू शकतो. आता बघा, इकडे जर का बघितलं तर इथे मार्केट आलं नाहीये रिटेस्टला, मग ट्रेड करणार का? रिटेस्टला जर का मार्केट आलं नाही तर बिलकुल करायचं नाही, वेट करायचा. जोपर्यंत मार्केट आपल्या लेव्हलला येत नाहीये तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा ट्रेड करणार नाही आहोत. जर का डेटा बघितला तर डेटा अजूनही बेअरिश आहे. सपोर्ट साईडचा ओआय चेन शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय, रेजिस्टन्स माझा शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय ओआय चेनचा. व्हॉल्यूम आणि ओआय वरनं अजूनही प्रेशर देत आहेत. म्हणजे जर मार्केट 200च्या रेजिस्टन्सला आलं तर अजूनही आपण काय करू शकतो, पुट बाईंगचा ट्रेड 200च्या रेजिस्टन्स वरनं करू शकतो, कारण इथे प्रेशर तयार होत आहे बघा रेजिस्टन्सचं. ट्रेड आलेला नाहीये, काय करणार, काही नाही, शांत बसणार, वाट बघणार.
आपल्या लेव्हलची वाट बघून मगच ट्रेड करणार लेव्हलला मार्केट आल्यानंतर. चला, मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला आलंय. 24,200च्या रेजिस्टन्सला मार्केट आलेलं आहे. इकडनं पुट बाय करू शकतो का? बिलकुल करू शकतो. फक्त चेक करूया की ही पर्सेंटेज इन्क्रीज होत नाहीयेत ना, ही पर्सेंटेज इन्क्रीज होत नाहीयेत ना, एकदा चेक करूया आपण. सो व्हॉल्यूम माझा 100 वरनं डिक्रीज होताना दिसतोय. ओआय चेंज माझा ओव्हरऑल 100% वरनं मला डिक्रीज होताना दिसतोय. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय होतो, रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम आणि ओआय चेंज शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन मला बेरिश प्रेशर क्रिएट करताना दिसतोय. म्हणजे जर मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला येत आहे तर इकडनं पुट बाईंग आपण करू शकतो. मार्केटमध्ये कॅन्डल जरी ग्रीन पडलेली असली तरी डेटामध्ये कुठचाही चेंज आलेला नाहीये. डेटा अजूनही बेरिशच आहे. मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सच्या वरती राहणार नाही असं मला इथे बघायला मिळत आहे. ओके, चलो लेट सी. मग आपण इकडनं काय करूया, मुद्दामून आपण इकडनं एक पुट बाईंगचा ट्रेड जो आहे, हा पुट बाईंगचा ट्रेड आपण इकडनं घेऊया. ही माझी एंट्री आणि हा पुढचा माझा स्टॉप लॉस. डेटामध्ये अजूनही चेंज नाहीये. 95% 93% झालंय. अजूनही आपण मार्केटमध्ये तग धरून उभे राहू शकतो. ट्रेडमध्ये अजूनही तग धरून आपण उभे राहू शकतो. डेटा अजूनही बेरिशच आहे. अजूनही जर का बघाल तर अजूनही पर्सेंटेज 93 आहेत आणि ही 83 आहेत. म्हणजे पर्सेंटेजमध्ये कुठेही इन्क्रीज आपल्याला होताना दिसत नाहीये. त्यामुळे अजूनही आपण ट्रेडमध्ये थांबू शकतो. इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला. पण डेटामध्ये अजून काही चेंजेस आहेत का? नाही. ही 93 आहेत, ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाही आहेत. ही 82 आहेत, ही पण पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाही आहेत. डेटामध्ये ऍज सच काही मला चेंज झालेला आढळत नाहीये. पण मार्केटमध्ये आपला स्टॉप लॉस गेलाय तर आपण स्टॉप लॉस द्यायचा. असं नाहीये की डेटामध्ये चेंज नाही झालं म्हणून मी स्टॉप लॉस देणार नाही. तर स्टॉप लॉस देऊन काम करायचं, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मार्केटमध्ये नियमानुसार जो वागतो तोच आयुष्यभर प्रॉफिटेबल राहतो. आणि मार्केटमध्ये जो काड्या करतो, ओके, मार्केटमध्ये जो काड्या करतो, कॉलपुट खेळतो, तो आयुष्यभर लॉसच करतो. त्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस आला तर स्टॉप लॉस द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. डेटामध्ये चेंज नाहीये, डेटा बेरिश होऊ शकतो, सॉरी माफ करा, डेटामध्ये बुलिशनेस येत नाहीये, त्यामुळे मार्केट बेरिश होऊ शकतं. पण जर आपल्या स्टॉप लॉसच्या लेव्हलला मार्केट आलं असेल तर नियमाप्रमाणे आपण स्टॉप लॉस तिकडनं घ्यायचा आहे, हे लक्षात प्रत्येकाने ठेवायचं. झालं ना मार्केट बेरिश. पण आपण का नाही इकडनं थांबलो ट्रेडमध्ये? कारण आपला नियम आपल्याला अडवत होता. आपला नियम काय? जर स्टॉप लॉस आला तर स्टॉप लॉस घ्यायचा मार्केटमध्ये. बघा झालं की नाही बेरिश. म्हणजे एओसी काम करतं, मग आपण का नाही थांबलो ट्रेडमध्ये? ह्याचं कारण आपला नियम आपल्याला अडवत होता. नियमानुसार ट्रेड केला, स्टॉप लॉस गेला, जाऊ दे, दुःख करण्याची गरज नाहीये आणि आनंद करण्याची पण गरज नाहीये. ओके. डेटाप्रमाणे मार्केट बेअरिश होतं. मार्केटने एक डायव्हर्जन खालपर्यंत आपल्याला जाऊ दिलं. पण आपण ट्रेड केला नाही. आपलं स्टॉप लॉस घेतला, थांबलो नाही. ह्याचं कारण नियमाप्रमाणे आपण ट्रेड करायचा. मे बी इकडनं वरती गेलं असतं तर अजून मोठा लॉस झाला असता, स्टॉप लॉस दिला नसता तर. त्यामुळे नियम वापरा, नियम पाळून ट्रेड करा, तरच तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. ओके. सो टोटल आज दिवसभरामध्ये चांगला असा म्हणालात तर एकच ट्रेड आला, ज्याच्यामध्ये आपला सध्या स्टॉप लॉस गेलेला आहे. ओके. सो थँक्यू. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 5 ऑक्टोबर पासून आपली बॅच चालू होणार आहे. जी लोक इच्छुक आहेत ती लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा मला संपर्क करू शकता. पार्शल पेमेंट, इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून. त्यामुळे लवकरात लवकर मला संपर्क करा. आणि ह्या बॅच मध्ये अजून एक मी सरप्राईज देणार आहे, ते म्हणजे मी 2 स्ट्रॅटेजी तुम्हाला हेजिंगच्या सुद्धा शिकवणार आहे ह्या बॅच मध्ये.
या बॅच मध्ये मी ऍक्च्युली हेजिंग शिकवत नाही, पण या बॅच मध्ये अजून एक मी शिकवणार आहे, ते म्हणजे सेलिंग कसं करायचं, रायटिंग, हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. 2 स्ट्रॅटेजी मी शिकवणार आहे. एक स्ट्रॅटेजी असेल आपली मंथली स्ट्रॅटेजी, की याच्यामध्ये ज्यांच्याकडे 1.5 लाख रुपये आहेत ती लोक ही मंथली हेजिंगची स्ट्रॅटेजी वापरू शकतात. आणि एक शिकवणार आहे मी वीकली स्ट्रॅटेजी. वीकली स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला 75 to 80,000 च्या आसपास ज्यांचं कॅपिटल आहे ते एक आठवडा हेज पोझिशन करून थांबू शकतात. सो ही जी 5 ऑक्टोबरची बॅच चालू होणार आहे त्या त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सेलिंगच्या सुद्धा 2 महत्वाच्या स्ट्रॅटेजीज शिकवणार आहे. ओके, सो चलो लवकरात लवकर ऍडमिशन घेऊ शकता. जी लोक इच्छुक आहेत ती लोक लवकरात लवकर संपर्क करा. आपल्याकडे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी अवेलेबल आहे. ओके, सो चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी लाईव्ह 9:30 वाजता. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. ओके, सो चलो टाटा.